ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे फडणवीस पवार सरकारचं खाते वाटप जाहीर झालं आणि अपेक्षेप्रमाणे अजित पवार अर्थमंत्री झाले। अनेक महत्त्वाची खाती सुद्धा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर निशाणा साधलेला आहे, ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे समर्थकांना ना खाती ना इज्जत। खाते वाटपानंतर आदित्य ठाकरेंचा टोला। गद्दारी तुमच्या वडिलांनीच केली, शिवसेनेचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। लवकरच म्हणत तब्बल 13 दिवसानंतर अजित पवारांसह 9 मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं, पण नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा काही फेरबदल करण्यात आले। अजित पवारांसह छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा वजनदार खाती मिळाली, पण शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची प्रतीक्षा अजूनही कायमच आहे। आणि याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शिंदे गटाच्या आमदारांना खोचक टोला लगावलाय। चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खातेवाटप झालं। पहिले 20 नंतर 9 असा विस्तार झाला। आता या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती ना इज्जत। त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे भाजपाने 33 देशांना दाखवून दिलंय। अभिनंदन आदित्य ठाकरे, नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा पलटवार केलाय। ओरिजिनल आणि डुप्लिकेट गद्दार पण असू शकतात हे मला माहिती नव्हतं। ओरिजिनल गद्दार कोण आणि डुप्लिकेट, तर डुप्लिकेट कोणाला म्हणतोय ते विचारून घ्या एकदा कधीतरी। तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही किती पैसे समोरच्यांना दिलेत याचा जरा हिशोब मांडा लोकांसमोर। कधीतरी मांडणारात की नाही मांडणारात? अजित पवारांच्या सत्ता सहभागानं महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे। या बदललेल्या समीकरणामध्ये आता विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे खाते वाटपानंतरच्या या राजकारणात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्यानं काँग्रेस नेते